प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर सातवाहन राजवंश फारच महत्त्वाचा आहे. सातवाहन राजवंशाचा कालखंड साधारण इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 असा मानला जातो. हे राजे मुख्यतः दख्खन प्रदेशात म्हणजेच आजच्या महाराष्ट्रात सत्तेवर होते. या राजवंशाची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण होती. सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी आणि वाशिष्ठीपुत्र पुलुमावी हे प्रमुख सातवाहन राजे होते. गौतमीपुत्र सातकर्णी याने शक, यवन आणि पहलव यांचा पराभव करून सातवाहन सत्ता मजबूत केली. सातवाहनांनी प्राकृत भाषा व ब्राह्मी लिपीचा वापर केला. या काळात व्यापार, शेती आणि नाणकशास्त्र खूप विकसित झाले. सातवाहनांनी हीनयान बौद्ध धर्माला मोठे संरक्षण दिले. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात सातवाहन राजवंशाला विशेष स्थान आहे आणि MPSC परीक्षेसाठी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे.